नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे शुभम. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मार्केटमध्ये जे फेक ब्रेकआउट येत असतात ते कशा प्रकारे ओळखायचे. जर मित्रांनो तुम्ही जर फेक ब्रेकआउट ओळखायला जर शिकले असाल तर तुम्हाला 100% इथे एक लॉस कमी होणार आहे तुमचा. कारण मार्केटमध्ये जे रिटेलर नवीन जे ट्रेडर असतात, बिगिनर ट्रेडर असतात, त्यांना मार्केटमधून आउट करण्यासाठी, लॉस करण्यासाठी फेक ब्रेकआउट येत असतात आणि त्या एक फेक ब्रेकआउट आपल्यासाठी खूप मोठा लॉस करू शकतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की फेक ब्रेकआउट कशा प्रकारे ओळखायचा मार्केटमध्ये. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता तुम्ही इथे चार्टवरती पाहू शकता मार्केटमध्ये फेक ब्रेकआउट कशा प्रकारे येत असतात पाहू शकता. तर मित्रांनो, हे जे मागचे कॅन्डल जे आहे प्रिव्हियस कॅन्डल आहे, कारण आपण प्रिव्हियस कॅन्डलमध्ये बघणार आहोत. कारण जे चालू मार्केट, आता सध्या मार्केट बंद आहे आणि चालू मार्केटमध्ये पण आपण फेक ब्रेकआउट कशा प्रकारे समजू शकतो. तर मित्रांनो, ज्यावेळेस हे प्रिव्हियस मार्केट आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता ज्यावेळेस अशा प्रकारे एक डब्ल्यू पॅटर्न इथे तयार झाला होता. तर मित्रांनो, डब्ल्यू पॅटर्न ज्यावेळेस तयार झाला होता तर इथे ही जी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती मी, आणि ज्यावेळेस हे ट्रेंड लाईन ब्रेकआउट होणार आहे तसंच माझ्यासारख्या भरपूर जणांनी इथे एक प्लॅन केला असेल की ही जर ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केलेली आहे, ज्यावेळेस ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट होईल त्यावेळेस आपण एंट्री घ्यायची आहे. तर मित्रांनो, बऱ्याच जणांनी इथे ज्यावेळेस ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाली त्यावेळेस एंट्री घेतली आणि मार्केट तिथूनच पुट साईडला गेलं. तर पुट साईडला गेलं तर इथे एक हा सगळ्यात मोठा एक फेक ब्रेकआउट झालेला आहे तयार. तर मित्रांनो, ह्या फेक ब्रेकआउटमध्ये बऱ्याच जणांचा इथे स्टॉप लॉस हिट झाला असणार आहे आणि बऱ्याच जणांना लॉस झाला, आणि लॉस झाल्याच्या नंतर परत मार्केट वरती गेलं आहे. म्हणजे इथे एक सगळ्यात मोठा फेक ब्रेकआउट तयार झाला. तर मित्रांनो, या फेक ब्रेकआउटपासून वाचण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही ज्या पण ब्रेकआउटला ट्रेड करणार आहेत त्या ब्रेकआउटला तुम्हाला काय करायचं आहे, फिक्स तुमचा जो 10 पॉईंट किंवा 5 पॉईंटचा जो पण स्टॉप लॉस असणार आहे तो तुम्हाला प्रिव्हियस जी मागची कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा स्टॉप लॉस लावून ठेवायचा आहे. कारण मार्केटमध्ये ज्यावेळेस फेक ब्रेकआउट येत असतो त्यावेळेस एक ग्रीन कलरची कॅन्डल तुम्हाला प्रॉफिटमध्ये दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला लॉस होत असतो. त्यामुळे ज्यावेळेस आपला प्रॉफिटमध्ये येईल आपली पोझिशन त्यावेळेस आपल्याला आपला जो स्टॉप लॉस आहे तो फिक्स आपल्याला लावून घ्यायचा आहे, म्हणजेच तुम्हाला जो लॉस आहे तो कमी होईल. तर इथे ज्यावेळेस ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाली होती त्यावेळेस बऱ्याच जणांनी एंट्री केली आणि त्यांना भरपूर जणांना इथे लॉस झाला आहे, कारण मार्केट तिथूनच पुट साईडला आलं आहे जवळपास 50 पॉईंटने. आपल्याला ब्रेकआउट पॅटर्नला ट्रेड घेता वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जी कॅन्डल ब्रेकआउटला क्रॉस करून वरती गेलेली आहे तर ती कॅन्डल जोपर्यंत क्लोज होत नाही, 5 मिनिटच्या जर टाईम फ्रेममध्ये बघत असाल तर तोपर्यंत तुम्ही जी कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्हाला एंट्री करायची नाही, आणि केली परंतु त्यानंतर तुम्हाला एक फिक्स तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो ठेवायचा आहे. नंतर मित्रांनो, आता निफ्टी 50चा चार्ट आहे आणि निफ्टी 50च्या चार्टमध्ये प्रिव्हियस चार्ट आहे. तर प्रिव्हियस डेचा चार्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे ही जी ग्रीन कलरची ट्रेंड लाईन दिसते तुम्हाला, ह्या ट्रेंड लाईनला एक कन्फर्म ब्रेकआउट झालेला आहे आणि भरपूर जे रिटेलर किंवा बिगिनर जे पण ट्रेडर असतात सर्व सामान्य सगळे ट्रेडर जे आहे त्यांनी इथे प्रॉफिट काढलेला आहे. कारण इथे एक कन्फर्म ब्रेकआउट झालेला आहे. कारण मार्केटने इथे एकदा टच केलं आहे ट्रेंड लाईनला, दुसऱ्यांदा टच केलं आहे आणि तिसऱ्या वेळेस एकदा टच केलं आहे, आणि तिसऱ्या वेळा जे रिटेलर किंवा बिगिनर जे सगळे ट्रेडर असतात ते सावध झाले आणि सावध झाल्याचे ब्रेकआउट झाल्याच्या नंतर त्यांनी एंट्री केली. एंट्री केल्याच्या नंतर इथे त्यांचा प्रॉफिट बुकिंग झाली, मग इथे थोडीशी सेलिंग आली आणि भरपूर जणांनी इथे प्रॉफिट काढला. तर कदाचित असं पण होऊ शकतं की ही जी ग्रीन कलरची कॅन्डल दिसते थोडी वरती आली आणि इथूनच मार्केट खाली गेलं, तर त्यावेळेस रिटेलर ट्रेडरला टॅप केला असता आणि मार्केटमधून बाहेर काढला असतं. तर अशा वेळेस तुम्ही ज्या ब्रेकआउटला एंट्री घेणार आहात त्या ब्रेकआउटला तुम्हाला एक फिक्स टार्गेट तुमचं आणि स्टॉप लॉस ठेवायचा आहे. मित्रांनो, आता मार्केटमध्ये समजून घेऊया की फेक ब्रेकआउट कशा प्रकारे येत असतो. तर मित्रांनो, खालचा एक सपोर्ट आहे आणि वरचा रेजिस्टन्स आहे. तर मित्रांनो, मार्केटमध्ये फेक ब्रेकआउट अशा प्रकारे येऊ शकतो की मार्केट सपोर्टपासून रेजिस्टन्सपर्यंत जातं आणि रेजिस्टन्सपर्यंत गेल्याच्या नंतर थोडंसं इथे 1-2 कॅन्डल तुमचा जो ब्रेकआउट आहे तो तोडतं. ब्रेकआउट तोडल्याच्या नंतर तुम्हाला कधीच एंट्री करायची नाही, कारण तुम्ही जर एंट्री केली परंतु असली बी तर तुम्हाला मागची जी प्रिव्हियस कॅन्डल आहे तिथे तुमचा स्टॉप लॉस फिक्स लावायचा आहे. कारण कदाचित मार्केटमध्ये फेक ब्रेकआउट कधी येणार आहे तो तुम्हाला कळणार नाही. तर मित्रांनो, ज्यावेळेस मार्केटमध्ये जर फेक ब्रेकआउट आला तर मार्केट काय करेल, तिथूनच थोडंसं तुमचा जो सपोर्ट आहे रेजिस्टन्स आहे तिथून परत खाली येईल पुट साईडला, तर तुमचा इथे स्टॉप लॉस हिट होऊन जाईल. तर मित्रांनो, आता पुट साईडला आलं आहे म्हणजे इथे थोडंसं पुट साईडला आलं आहे मार्केट, कारण जे पण फेक ब्रेकआउट होता फेक ब्रेकआउटमध्ये मार्केटमध्ये रिटेलर बिगिनर जे ट्रेडर असतात त्यांना मार्केटने बाहेर काढलं आहे. आता तुम्हाला जर सेफ एंट्री ब्रेकआउटला ट्रेड करायचं असेल तर मार्केट पुन्हा आता ब्रेकआउटला एक कन्फर्म वरती जाणार आहे. ज्यावेळेस इथे हा ब्रेकआउट तोडेल
तर मार्केट इथे 100% 100 ते 150 किंवा 50 पॉईंट वरती जाणार आहे आणि इथे तुम्हाला नक्कीच प्रॉफिट होणार आहे। तर ज्यावेळेस मार्केट इथून खाली रिट्रेसमेंट करून पुटला आला आणि पुटवरून परत ज्यावेळेस कॉल साईडला जाईल आणि हा जो ब्रेकआउट होता, ज्यावेळेस मार्केट इथे तोडेल हा ब्रेकआउट, त्यानंतर तुम्हाला एंट्री घ्यायची आहे आणि इथे स्टॉप लॉस ठेवायचा आहे आणि तुमचा जो फिक्स टार्गेट किंवा स्टॉप लॉस जो आहे तो हळूहळू जसं मार्केट ब्रेकआउट झाल्याच्या नंतर वरती जात राहील तसं तुम्हाला ट्रेल करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही एक ब्रेकआउट ओळखू शकता आणि एक सेफ एंट्री घेऊ शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये फेक ब्रेकआउट असतात ते ओळखू शकता आणि तुमचा जो लॉस आहे तो कमी होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।